षटक क्रमांक 1 ची सुरुवात होतीये मॅचला सुरुवात द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती आम्ही धसईकर आणि त्यांना फाईट करेल संघ सायले गेम ऑन उत्तमचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून पंचांचा इशारा व्हाईट बॉल अवांतरची धाव येते धावफलकाला जोडतायत श्री गणेशा करत असताना टीम सायले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानावरती मनीष आणि अनिल हे दोन फलंदाज खेळतायत स्ट्राईक एंडवरती बॅट्समन मनीष आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अनिल ही जोडी मैदानावरती सायले टीमसाठी या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटवरती व्यवस्थित आला नाही सरळ विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केलाय निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय पहिलं षटक 3 षटकांची मॅच आहे आज मेगा फायनलचा दिवस गेली 5 दिवस चाललेला हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत महत्वाचा दिवस आणि सकाळचं सत्र या ठिकाणी गाजवलं सायले आणि दसई या टीमनं द्वितीय फेरीमध्ये धडक मारली फटका चांगला खेळलाय मात्र बरोबर अचूक जागेवरती फिल्डर तैनात होता एक चांगला झेल फलंदाज होतोय फेल सायले टीमला लागलेला पहिला झटका फलंदाज बाद होतोय मनीषचा खेळ या ठिकाणी संपलाय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोठा धक्का दिलाय पहिला झटका मिळाला या ठिकाणी सायले टीमला बॅट्समन आउट होतोय फलंदाज मनीष तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय राहुल आलाय यावेळेस चेक केलं जाईल धर्मेंद्र वर्मा सर सांगतायत व्हाईट बॉल अवांतरची खून एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 2 या धावसंख्येवरती शांत ठेवलंय शांत ठेवत असताना संत ठेवत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय स्क्वेअर कट करायचंय मात्र कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं जागेवरनं खडे खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय उत्तमच्या माध्यमातून उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पाहायला मिळतं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय डॉट राईट आर्म द विकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस केलं पॉइंट वरती त्या ठिकाणी फिल्डर आहे अडवलंय मात्र हातामध्ये कलेक्शन आलं नाही आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट झाली धावांपासून मात्र दूर ठेवण्यात यश मिळालंय रोखून ठेवण्यात यश मिळालंय चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनपर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही उत्तम गोलंदाजी करतोय स्ट्राईक वरती अनिल हा चेंडू सुद्धा सुंदर आहे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूला उसळी चांगली दिली आहे बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन येऊ दिलं जात नाहीये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज उत्तम दर्जाची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय आणि खऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबवलं जात आहे यावेळेस फ्लिक केलंय फटका चांगला आहे फिल्डरला बीट केलं चेंडू निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार पहिलं संपलंय धावफलकावरती 7 धावा जोडल्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 7 वरती जाऊन पोहोचलं उत्तमचं षटक चांगलं राहिलं सुरुवातीला धावा रोखण्यामध्ये यश जरूर मिळालं मात्र शेवटच्या चेंडूवरती एक आक्रमक फटका फ्लिक ऑफ द रिस्ट चौकार आलाय 4 धावांच्या मदतीनं 7 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं बॅटिंग करते टीम सायले 3 षटकांची मॅच 3 षटकांच्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग मैदान आपल्याला पाहायला मिळतं कमीत कमी 35 ते 40 धावा तुमच्या पदरात असतील तर एक चांगली फाईट तुम्हाला मैदानावरती देता येईल फायटिंग टोटल तुम्हाला उभं करता येईल एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय स्कोर कार्ड वरती पॉइंटला बीट केलंय दणदणीत फटका आपण पाहू शकाल चेंडू निघाला सीमा पार चौकार
पण राहुलच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. सायले टीमसाठी संजीवनी देत असताना 4 धावा ठोकल्यात. चौकार यापुढील मॅच खेडले तळवली आणि टोकावडे पोलीस स्टेशन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. खेडले तळवली संघाचे कॅप्टन आणि टोकावडा पोलीस स्टेशनचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. कलंबाड ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, युवा पर्सनॅलिटी, आमच्या विनंतीस मान देऊन मान्यवर निलेशजी दलाल साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या चेंडूवरती बॅट फिरवली, आउटसाइड डॉपस्टोन जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा, एका धावेची मदत. निलेशजी दलाल साहेब युवा व्यक्तिमत्व, त्याचबरोबर समाजकारण राजकारणामध्ये निश्चितच आपल्या नावाची छाप सोडलेलं हे लाडकं व्यक्तिमत्व, कथोरे साहेबांचे कट्टर समर्थक, कलंबाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सकाळचं सत्र आणि साहेबांचं शुभागमन, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती द्वंद्व चालू आहे. एका बाजूने सायले संघ संघर्ष करतोय, दुसऱ्या बाजूने आम्ही धसईकर हा संघ खेळतोय. आजूबाजूच्या परिसरातील दोन टीम मैदानावरती खेळतायत. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चाललेली ही स्पर्धा मैदानावरती आम्ही धसईकर हा संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. यावेळेस गोलंदाजी करत असताना सूरजला आपण पाहताय, चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना कुठल्याही प्रकारे मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. कुठल्याही प्रकारे मोठे फटके मारू दिले जात नाहीत. चौकार षटकार दुष्काळ पडलाय अशा परिस्थितीमध्ये मॅच चाललेली आपण पाहताय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर पाहायला मिळतील 14 धावा, 14 ऑन द बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती. सायले संघ मैदानावरती खेळतोय. दुसरं षटक मार्गस्थ. सूरज लेफ्ट आर्म पेसर आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. उंची चांगली आहे आणि अनुषंगाने आपण पाहाल तर एक अचूक टप्प्यावरती त्याच्या माध्यमातून मारा पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती अनिल खेळतोय. बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन करू दिलं जात नाही. डॉट येतोय. अजून एक चांगला चेंडू आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांची सांगता झाली. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 7.00 ची सरासरी. 14 धावा टीम सायले. चौदा धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम सायले हा संघ मैदानावरती खेळतोय. शेवटच्या अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. गोलंदाजीसाठी इंट्रोड्यूस केला जातोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी चंदूच्या खांद्यावरती. शेवटचा अंतिम निर्णायक षटक चंदू गोलंदाजी करेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगलं षटक पाहायला मिळालं उत्तमचं. त्यानंतर आपण पाहाल तर
सूरजचं सुद्धा एक दर्जेदार षटक. तिसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. शेवटचं षटक अंतिम निर्णायक. या षटकात किती धावा होतील? साईले संघाला आक्रमणाची गरज आणि आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला जरूर मिळत आहेत. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होऊ दिला जात नाहीये. सातत्यानं डॉट. तिसरं षटक सुरू झालं. पहिला चेंडू सुद्धा डॉट येतोय. गोलंदाज चंदूच्या माध्यमातून भयंकर वेग आणि या वेगावरती चांगलं नियंत्रण सुद्धा पाहायला मिळतंय. राजेश हा सुद्धा चांगला चेंडू. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. माघारी पाठवलं जाईल. धक्का लागतोय. फलंदाज बाद. रनआउट. आणि एक चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. चालू असताना सायले संघाला इथून माघारी पाठवलं जाते. बॅकफुटला ढकलत असताना आम्ही दसईकर हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यावेळेस हा चेंडू चुकीचा. नो बॉलचा इशारा येतोय. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं. एक सिंगल. षटक वरती 17 पे खतरा. आणि हे षटक या ठिकाणी निश्चितच जे मार्गस्थ होतं चंदूचं तुफान षटक आलं. 3 षटकं संपली. धावफलकावरती केवळ 17 धावा आणि 18 धावांचं लक्ष ठेवलंय. खेडले तळवळी संघाचे कॅप्टन आणि टोकावडे पोलीस स्टेशन संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी लगेच यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. खेडले तळवली आणि टोकावडे पोलीस स्टेशन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद. स्पर्धा आपण पाहत आहे ग्रामस्थ मंडळ उजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 हा दर्जेदार सोहळा. शेवटच्या महाअंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या दिवसाला आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी
युवा नेतृत्व ग्रुप ग्रामपंचायत कळंबाडचे सदस्य सन्माननीय निलेशजी दलाल साहेब कतोरे साहेबांचे कट्टर समर्थक आणि भावी पंचायत समिती सदस्य साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मान्यवर राहुलजी जाधव साहेब, मी आपणास विनंती करतोय सन्माननीय निलेशजी दलाल सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत कलंबाडचे विद्यमान सदस्य सन्माननीय निलेशजी दलाल साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. कलंबाड गावची आणबान शान कतोरे साहेबांचे कट्टर समर्थक, त्याचबरोबर येणाऱ्या पंचायत समितीमध्ये साहेबांना भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा आपण देऊयात. सन्माननीय निलेशजी दलाल साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मान्यवर राहुलजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडतोय. धन्यवाद निलेशजी जाधव साहेब. निलेशजी दलाल साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर आदरणीय सूरजजी भोंडिवले साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. सन्माननीय सूरजजी भोंडिवले साहेबांना विनंती आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय सुनीलदादा पवार, आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. स्वप्नीलदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करत आहोत. राहुलजी जाधव, त्याचबरोबर सुनीलदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडला जातोय. अठरा धावांचं लक्ष आहे. मॅचला होते सुरुवात. या ठिकाणी आपण पाहताय सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. अमित दसईकर, पहिल्याच बॉलवरती स्लॉक स्वीपचा नजराणा, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद. सुस्वागतम, शुभ स्वागतम. टोकावडे पोलीस स्टेशनचे एपीआय मान्यवर चकोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उजिवले ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. या चेंडूवर पुन्हा एकदा इनसाइड आउट, फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅट्समन संकुलच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमा पार, अजून एक वार, चौकार. धन्यवाद. कडक सुरुवात, षटकार, त्यानंतर चौकार. धावफलकावर 10 धावा बनवायच्या आहेत 18. षटक पहिलं. संकुल ऑन फायर वन्स अगेन. फटका चांगला आहे, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा मोठा प्रहार, चौकार. धन्यवाद. विजयाच्या जवळ सुपरफास्ट वेगानं जात असताना पाहायला मिळत आहेत. सलगचे 3 मोठे फटके, 14 धावा धावफलकावरती. खेडले संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. टीम खेडले संघ, आपणास विनंती आहे आपण लगेच टॉससाठी या. मॅच फिनिश होत आहे. 4 धावांची गरज. मैदानावरती संकुल आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी. पहिला बॉल षटकार, त्यानंतर सलगचे 2 चौकार. विजयासाठी 18 धावांची गरज आहे आणि अगदी सुरुवातीलाच 14 गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून 4 धावा इथून बनवायच्या आहेत. वाचवायच्या कशा, हा प्रश्न नक्कीच पडलाय. कशा पद्धतीने सायले संघाला आजूबाजूच्या गावातील टीम आहेत मैदानावरती नक्कीच बॅटिंग करत असताना थोडीशी बॅकफुटवरती
सायली टीम पाहायला मिळाली. यावेळेस हा फुलटो चेंडू आणि या फुलटो चेंडूवरती दांडी गोल. चेंडू होता त्याच्यावरती प्रहार करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी क्लीन बोल्ड माघारी परततोय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी दिली. 14 धावा त्यानं बॅटिंग करत असताना बनवल्या आणि विजयाची गॅरंटी देणारी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. केटी बॉईज खेळले तळवली संघाचे कर्णधार आपण लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. केटी बॉईज खेळले. आपण जर वेळेत आला नाहीत तर या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जाऊ शकतं. मित्रांनो आपणास विनंती आहे आपण लगेच या. केटी बॉईज खेळले. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्ड. अजून एक फलंदाज माघारी. केटी बॉईज खेळले तळवली. मित्रांनो आपणास ऑफिशियल कॉल आम्ही सातत्यानं देत आहोत. आयोजकांच्या वतीनं आपणास ऑफिशियल कॉल देण्यात येत आहेत. आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. अतुल पष्टे पाखरू आपण लगेच या. चार धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी विजयासाठी. आम्ही दसईकर हा संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना 2 विकेट जरूर मिळवल्या. मात्र पदरामध्ये धावा कमी आहेत. या वाचवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 4 धावा डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय. षटक क्रमांक दुसरं चालू होतंय. हर्ष गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज हर्ष. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सूरज. 12 चेंडू 4 धावा. हा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती फटका चांगला पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅटमधनं दणदणीत विजयी चौकार. थँक्यू डीजे. खेडले तळवली संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि टोकावडे पोलीस स्टेशन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टोकावडे पोलीस स्टेशन आणि खेडले तळवली. केटी बॉईज खेडले तळवली लगेच टॉससाठी या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट खेळाडू आहे आम्ही दसईकर संघाचा चंदू. मॅन ऑफ द मॅच. दसईकर हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. चांगला खेळ सायले संघाचा सुद्धा पाहायला मिळाला. वेल प्लेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चला चंदू आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब या ठिकाणी वितरित करतो आहोत. मान्यवर अनिल दादा दलाल आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब या खेळाडूला या ठिकाणी आपण बहाल करायचा आहे. चंदू आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा खिताब.
मान्यवर निलेशजी दलाल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करत आहोत. निलेशजी दलाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत. कलंबाड ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत. चला खेडले तळवली संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस का बॉक्स कक्षामध्ये या.